नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अंगणात। आणि स्नेक प्लांटचे माझ्याकडे जे 3 व्हरायटी आहेत त्यापैकी हा एक गुलाबासारखा म्हणा, कमळासारखा म्हणा, सुंदर असा दिसणारा स्वतःचं एक रूप खुलवणारा हा स्नेक प्लांट। स्नेक प्लांट तर अगोदरपासूनच आपल्याला सगळ्यांना माहित होतं। बिगिनर्स म्हणजे जे नवीन गार्डन तयार शिकणारे आहेत त्यांच्यासाठी तर हा अगदी मस्तच प्लांट आहे। पण जेव्हापासून हा कोरोना आला ना तेव्हा हे स्नेक प्लांट्स जास्तच फेमस झाले, नाही का। तर या स्नेक प्लांट बद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे। किती सुंदर आणि खूप कमी मेंटेनन्स मध्ये, अगदी पाणीही खूप कमी प्रमाणात घालते मी याला। आणि त्याचबरोबर मला आठवतही नाही की मी त्याला कधी खतही घालत असेल। भुसभुशीत आणि अगदी आपली जी अंगणातली माती आहे त्यातच लावलेली आहे हे। आणि एका रोपापासून अनेक पिल्लं ते सोडत असतं। अगदी कुठं जागा त्याला छोटी छोटी जागा मिळाली तरी त्यातून ते बेबी प्लांट्स तयारच करतं। आणि तुम्हाला मधोमध एक हिरवगार असं जे दिसतंय रोप ते नवीन तयार व्हायला लागलेलं आहे। आणि राईट आणि लेफ्ट बाजूला जे आलेले आहेत ते तुम्ही काढून हळूवारपणे काढून आपल्या एका छोटासा सुंदर पॉट बनवून त्याला ठेवू शकता। कारण इंडोर चालणार आणि खूप छान हवा शुद्ध देणारं प्लांट म्हणून ओळखलं जातं हे। त्यामुळे तुम्ही मुलांच्या स्टडी टेबलवर, आपल्या हॉलमधल्या एका कोपऱ्यात असं याला ठेवून आपल्या घराची टेबलची शोभा तर वाढवू शकताच, त्याचबरोबर मिळणारी शुद्ध हवेचाही आनंद तुम्ही घेऊ शकता। तर अशाच जो स्नेक प्लांट आहे त्याचे जे दुसऱ्या 2 व्हरायटी आहेत ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत बघूया। माझ्याकडं जे जे प्लांट्स असतात त्याच्याबद्दल अशाच गमती जमती माझ्या या व्हिडिओमध्ये शेअर करत असते। तुम्हाला जर या माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। भेटूया परत, बाय बाय।